कोल्हापूरचा शाही दसरा अनेक कारणांमुळे खूप प्रसिद्ध आहे. छत्रपतींच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारा हा सोहळा आजही तितक्याच थाटामाटात साजरा केला जातो. हा शाही दसरा कोल्हापूरमध्ये नेमकं कशा पद्धतीने साजरा केला जातो, चला जाणून घेऊयात. या शाही दसऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपतींच्या राजघराण्यातील सदस्यांचे आगमन. हा सोहळा सूर्यास्ताच्या वेळेस पार पडतो. हा आगमन सोहळा जो आहे तो न्यू पॅलेस पासून सुरू होऊन दसरा चौकापर्यंत असतो. या आगमन सोहळ्यामध्ये छत्रपतींच्या राजघराण्यातील सदस्य त्यांच्या पारंपरिक मेबॅक कारमधून येतात, जी कार छत्रपती राजाराम महाराजांनी बनवून घेतलेली होती असं म्हटलं जातं. या गाडीला करवीर संस्थानच्या झेंड्याचा भगवा रंग दिलेला आहे आणि पुढच्या बाजूला करवीर संस्थानचे मानचिन्ह आणि भवानी मातेचे चित्र कोरलेले आहे. या मिरवणुकीमध्ये या गाडीबरोबर सजवलेले मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिक, बँड पथक, पारंपरिक वाद्ये यामध्ये सहभागी असतात. यावेळीस परंपरेनुसार अंबाबाई देवीची पालखी, भवानी मंडपातून तुळजाभवानी मातेची पालखी आणि कनेरी मठातील गुरु महाराजांच्या पादुकांची पालखी या तिन्ही पालख्यांचे आगमन भवानी मंडपामध्ये होते आणि इथे काही वेळ दर्शनासाठी या तिन्ही पालख्या थांबल्या जातात आणि इथून दसरा चौकाकडे या तिन्ही पालख्या मार्गस्थ होतात. या मिरवणुकीमध्ये या तिन्ही पालख्या महत्त्वाच्या स्थानावरती असतात. ही मिरवणूक जेव्हा दसरा चौकामध्ये येते तेव्हा शमी पूजन आणि सोने लुटण्याचा म्हणजेच आपट्याची पाने लुटण्याचा मुख्य ऐतिहासिक सोहळा पार पडतो. याला सीमोल्लंघन असे म्हटले जाते, कारण पूर्वी राजे महाराजे सीमेवरती जाऊन शस्त्रपूजा करत असत आणि त्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने लुटत असत. यानंतर एकमेकांना आपट्याची पाने वाटून शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. तर अशा प्रकारे आनंद, उत्साह आणि परंपरा जपणाऱ्या या सोहळ्याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा.